बाई बोलली का हो तू? संध्यासोबत बोलली का हो बाई? श्वेता, ए श्वेता. बाबा मी बोलली गिल्ली तिले आता. बोलली गिल्ली. ते म्हणते मला लग्नच करायचं नाही म्हणते. आता 2 वर्ष तर करायचंच नाही आहे म्हणते. अजून फोन लावीन मी तिले आणि सांगीन अजून. पण त्या दिवशी मी बोलली तर चुपचापच होती, काहीच नाही म्हणलं तिनं. मला लग्न करायचं नाही, मला लग्न करायचं नाही एवढंच म्हणे ते, बाकी काही म्हणे नाही. सागरचे बाबा कोणासोबत बोलत आहे? चला ना जेवण करून घे ना. काहीची आवाज देऊन राहिली हो तुम्हाला. चला ना जेवण करून घ्या, मग भांडे घासू लागतं तिले राणीले. थांबो सविते, बाई होय आपली श्वेता, तिच्यासोबत बोलून राहिलो मी. थांब ना, कायची गडबड होय? जेवण उठून नाही पाहत. आम्हाला शेताचा फोन होय का? बोला बोला बोला. आई होय का बाबा? जेवण करायला चाला म्हणते तुम्हाला. हो बाई, तुम्ही माय होय, तुम्ही माय सोय मा. अहो बाई, विचार बरं तिले, त्या पोट्टीले विचार बरं, त्या पोट्टीले. संधीले समजाव कर बाई. आता तूच आहे समजावाली. ते पोट्ट माय मागं लागून राहिलं सागऱ्या. त्या सागरचा मित्र लय मागं लागलेला आहे दाखव म्हणून. बाई माहित आहे का तुले? त्याला लवकरात लवकर लग्न करायचं आहे त्या पोराचं, लहान भावाचं त्याच्या. मग बाबा पण लग्नासारख्या गोष्टी घाईघाईत होत असते का जी? ते काऊन एवढे घाई करून राहिले? तुम्ही विचारपूस करा त्या पोराविषयी चांगली. चांगलं तपासणी गिपासणी करा. एवढे घाई करून राहिले काऊन? एवढे घाई करून राहिले ते? नाही 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 बाई, तसं नाही आहे. तू जसा विचार करून राहिली ना तसं दिसं काहीच नाही. अहो त्या पोराच्या माय जास्त दिवस वाचणार नाही आहे. त्या पोराच्या मायले आहे म्हणते बिमारी. ते काही डॉक्टरांना सांगितलं म्हणते ते 3 या 4 महिन्याच्या वर तर वाचत नाही ती माय त्या पोराची. तर तिची अशी इच्छा आहे म्हणते का त्या पोराचं लवकरात लवकर तिच्या डोळ्याच्या समोर लग्न झालं पाहिजे बा, असं होईल. सांगितलं ना मला सागरनं. त्याच्या मित्राला भेटलो ना मी, बाहेरच भेटलो मित्राले. मग काकाजी असं असं आहे म्हणे ते पोरग. सांगितलं सर्व काही आणि मी नाही तपासणी काढली ना. बरं सागरचा मित्र असू दे, आपल्याला काही तेवढं हे नाही. पण मी नाही बाहेरून तपास काढला ना बाई. चांगलं घराणं आहे बाई, चांगली पडते पोट्टी. पण हे पोट्टी ऐकून नाही राहिली. करो मा ह्यावाल्या पोट्टीचं. हे पोट्टीनं खरंच इले नसतं ठेवलं ना, आणि नसतं इले जन्म दिला ह्या पोट्टीले तर बरं झालं असतं ह्या संधीले. लय सीन का नाही आम्हाला दमपूस आणला रे बापा, दमपूस आणा रे. भल्ली जिद्द दिला ही पोट्टी. बाकीचे लेकर असे पैशासाठी हे नाही करे आणि मागे नाही बाई. जेवढं दिलं तेवढ्यातच खुश. आणि हे पोट्टी इले वरच्यावर मावाला याच्यातले पस मध्ये काढून येते. बापाच्या याच्यातले काढून येते. त्या भावाले वेगळे मागते. इले पैसेच पैसे काय करते पैशाचं. आणि काय नाही तर काय माहित का? जाऊ द्या करतो आपण. पण ऐकतही नाही हे पोट्टी. चांगला पोरगा आहे म्हणते तर. त्याची बडबड लावली तू नाही इथं. जाय बरं तिकडं, जाय. बोल दे बरं त्या पोरीसोबत. बोल नाही देऊन राहिली काही नाही. काऊन दे बाबा आईवर बावरता. तिले बी तर टेन्शन राहते जी घरचं. आता सागर दादानं स्वतःच्या मनानं केलं माय. आता झालं तिला असं वाटते का हिचंही वाढून राहिलं बा. लवकरात लवकर झालं आणि चांगला पोरगा भेटला आणि तिच्या नशिबानं चांगला आहे पोरगा. सर्व विचारपूस झाली आहे ते सर्व आहे. तर तिला असं वाटते का हिचंही उरकून टाकावं बा. तिच्यावर काऊन चिडताची बाबा तुम्ही बी? अहो बाई तसं नाही उमा श्वेता, तसं नाही बाई. हे ना तिचं बरोबर आहे सारं. त्या मायचं मी चुकलं थोडी म्हणतो. तुझ्या मायचं चुकलं नाही. ती आहे म्हणून माहिती नाही लेकर जागेवर आहे बाई. तुला खरं सांगतो म्हटलं तर. तिने एका शब्दाने मी म्हणाल नाही पाहत. एवढी चुकते तिचं, एवढी बोलणारही आहे. पण तिनं सारं घर सांभाळलं ना बाई मायवालं. तिला कसं म्हणे. पण हे वाणी मंदा हिरे धीरही नाही हो बाई त्या मायले. थोडस धीर धराव ना. आता ते 26 वर्षाची झाली ते पोरगी. तिले तिचं सर्व समजते. काही लहानशी राहिली का आपण तिला मारावा आणि मग ते ऐकून बा घरात, असंही नाही ना. तिला समजून सांगा लागेल ना, हाय का नाही? म्हणून म्हटलं तुले का श्वेताले फोन करून सांग म्हटलं. इलेच म्हटलं त्या मायली. म्हणून तुला विचारायला फोन केला का नाही ती काय म्हणे काय नाही म्हणे. तुला सांगते बा बहिणी जवळ. मी तिले का नाही त्या दिवशी बोलली. तुम्हाला सांगतो मी खरी गोष्ट. तिने एकही शब्द मला म्हटला नाही का काही म्हटलं नाही. तिला लागेच उलटी टिलटी आडवी तिडवी तिला शिवाय दिल्या मी ना. आई बाबाचा विचार कर म्हटलं. तू म्हटलं आपले इज्जतपणा नको करू म्हटलं. तिला असंही म्हटलं. ती हो 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 करे पण बोलली नाही समोर काही. बाई कसं करा तूच सांग आता. कसं करा ते सांगतही नाही काही. आपल्या मतानं ऐकतही नाही काही. आणि वरून म्हणे त्या दिवशी का पाहुणे आणले तर मी चालली जाईन कुणीकडे. मग कसं करावं? आपलं नाक नाही कटलं पाहिजे ना पाहुणे आणून घरी, हाय का नाही? बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. तुम्हाला पहिलेच का नाही लवकर बीपी वाढते बरं तुमची. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी का नाही आता माझा रिझल्ट लागलेला आहे तर रिझल्ट पाली येणार साव मी आपल्या श्यामजी सोबत. तर तेव्हा मी तिला आमने सामने विचारतो, बोलतो तिच्यासोबत, सांगतो तिला समजावून थोडंसं. तू येतो का बाई? कधी येतो मग? कधी येतो सांग ना.
बाबा बुधवारी येतो मी. बुधवारी का नाही यायले का नाही थोडंसं काम आहे सिटीत, ते काही कामावर जाणार नाही तर मग मी त्याच्यासोबत येतो तिकडं आणि घरी येईन ना सांगेन तिला समजावून. तिला जाले नका लावू जा कुठं, नाही तर मायावाला म्हणजे तिला सांगू नका मी येत आहे म्हणून. हा नाही तर माया नाव ऐकत येत आहे बा म्हणून पहिलेच घरातून उठून पळ. बरं बरं ये 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 ना बाई ये जवायला घेऊन ये. ठीक आहे मग ठेवतो मी. हा नाव थोडसा फोन मी बोलतो ना तिच्यासोबत. त्या माझ्यासोबत बोलतो का श्वेता? बाबा नंतर करीन मी आईले फोन. ते छायाताई का नाही कपडे घेऊन गेल्या धुवासाठी, मी त्याला का नाही कपडे पिऊ लागतो ना, चांगलं नाही वाटत त्या धुयांना मी फोनवर बोलत राहीन. हो करला जा ना करला. माय काऊन ठेवून दिला फोन? मला बोलायचं होतं तिच्यासोबत. किती आहे तुम्ही? पटकन फोन काढून नाही दिला, बोलायचं होतं मला तर. नंतर करतो म्हणे ते आरामशी तिच्या जाऊ सोबत ते काम करून राहिली. जाय बरं वाढायला लावते पोरीने, मला जेवण वाढायला लावतो. आण बरं एक ताट बनू. मोबाईल ठेवता तुमच्या घरी, नेऊ नका सोबत, मला बोलायचं आहे तिच्यासोबत शेतीसोबत. सरळ चल ना बाई, काऊन पाय टाकून राहिली तर काव्या तू. चल ना सरळ, काऊन अशी करून राहिली वा? चालता येत नाही का तुला बरोबर? काय आलं तरी बल्ली गाय तिले घरी जायची. बापाशिवाय मोठ्या मुश्किलनं राहिली बाई आली तिथं मायच्या घरी. बापा माय बाबा माय पापा करते निसती. आईन म्हटलं अजून 2-3 दिवस या पोट्टीच्या गायने या लागलं मला. तू रोडण्यासारखी सुद्धी चालत नाही. चाल बरं चाल पहिले घरी. माय बाई आल्या का दोघ्या मायले की गावावरून? हो दया आली का दया गावावरून? लय दिवस राहिली हो तू तर बाई तिकडं. हो जी गंगाबाई काय करता मग, लय दिवस झाले भेटत नाही जी मले. मग झाले भेटाले करे फोन 10 वेळा येणं. तू घरी ये मग तुला पाय टाकूच देत नाही घरी. तू घरी मग तुला पाय टाकूच देत नाही घरी. असे करे हो. पण मग आई म्हणे राय ना, भाऊ म्हणे राय. लय दिवस येत नाही म्हणे तू म्हणे. म्हणून मग आता राहिली बापा. जाऊ द्या म्हटलं, आता राखीच्या निमित्तानं गेली तर पोळा करूनच आली. बरं आहे बाई तू आलं चांगली गोष्ट आहे ना. पण चंदा तिकडं वावरात बोंबलून राहिली होती ना वा. माय भाऊजाई गेली बाई, आलीच नाही बाई लवकर. मायावाला भाऊ तिकडे एकटाच राहते बाई घरी. किती बोंबले वा. तीच बायको भेटली त्याले, तशीच बायको भेटली. मार्गराने करे तू वावरात. तू आली ननद. नाही जी चंदाबाई मायवाले घरान नाही करत कधी. काही सांगता तुम्ही. चंदाबाई कुठं माय घराने करते जी. त्या तर कधी चांगल्याच बोलते माझ्यासोबत. कधी भावाकडून भाग नाही घेत, माझ्याकडून भाग घेते त्या. माय तुले काऊन खोटं वाटते हो? खरंच सांगत आहे बिचारे. माय भाऊ एकटाच राहते म्हणते, बायको मस्त तिकडं खाते म्हणते, चांगली आराम करते म्हणते, माया मांग लावून दिलं म्हणते हिनं नवऱ्याचं. अशी तशी लय सांगे बाई ते वावरात. मीच होती आता तिच्यासोबत समोर राव आम्ही निघाले 2 जणी. बाकीच्या बाया थोड्या मांगर आहे. मग काय बडबड करा तर ते विषय मग सांगत होती ते आमच्या जवळ, म्हणजे माझ्याच जवळ सांगत होती. मग आता म्हणे माय भावाले जेवण करायला बोलवा लागते म्हणते, इकडं घाईत जा लागते म्हणते, त्याच्यासाठी बहीण बनवा. आणि हिनं म्हणते माया मागं लावून दिलं, पोरीला घेऊन मस्त राहते तिकडं. मला फोन करून सांगते बाई 2-4 दिवस जेवण दे जा तुमच्या भावाले करून. अशी बडबड करे बाई. हो फोन तर मीनच केलता गड्यात यायले. ही गोष्ट यायले कशी माहीत? फोन घेऊन केलता मी ना. माय बाई चंदाबाई मायाविषयी अशी बोलते म्हणजे माहीत नव्हतं. तोंडावर चोपडी राहते माझ्यासोबत चंदाबाई, आणि माग मायवाले असे घराने करते. इकडं भाऊ लढाई गुडाई लावू बायाकडून पैसे ओढते, आणि इकडं मग भाऊजाईचे. अरे देवा माहीतही नाही होतं मला तर. बरं झालं हिनं सांगितलं या गंगाबाईनं तर. हिच्या मनात काय आहे तर. वा रे वा चंदाबाई असं वाटत नाही. तुम्ही गंगाबाई खरंच सांगत आहे का जी? खरंच चंदाबाई मायाविषयी अशी म्हणे? मला वाटत नाही जी यकीन असं म्हणते म्हणून, कारण की त्या तर माझ्यासोबत चांगलेच बोलते. माय दया किती साधी आहे हो तू. वा रे वा एवढे साधं नाही राहू बाईनं. वा रे वा कोणती ननद आपल्या भाऊजाईले अशी तोंडासमोर बोलते का हो? वहिनी तू अशी, वहिनी तू तशी असं म्हणते का? मागच करत असते चुगल्या. समोर कोणी चांगलं म्हणते. अजून काय काय म्हणे जिथे मायाविषयी? अजून काय काय म्हणे? जेवढं म्हणलं बाई तिनं माया जेवढं तेवढं सांगितलं बाई मी तुले. नाही तर पाहिजे मायाच नाव देशील सांगून. पहिलेच तिचं माया आता पटत नाही. मागं ते आमचं भांडण झालं होतं तर
तहानपासून. आता तू माझ्या नाव सांगशील तर अजून ते माझ्या घरावर येईन मग भांडाले. आणि माझ्या नाव तर माहित आहे तुले कसं आहे तर देजो माझ्या नाव सांगून. मी आता तुझ्या चांगल्यासाठी सांगितलं बाई, तुझ्या तोंडावर काय बोलते ते आणि मांग काय बोलते ते बेकार वाटते मले. तिच्या तोंडून ऐकलं तर आता तू बाई बाई करतं तिले तोंडावर एवढी, आणि तुझ्याविषयी ते अशी बोलते म्हणून सांगितलं बाई. नाही देशील सांगून माझ्या नाव घे नको सांगू. कोण सांगितलं तुले ना काय सांगितलं तुले करण ते तर नाही. तुमचं नाव नाही सांगित, मी नाही सांगणार तुमचं नाव. बरं ठीक आहे, जा तुम्ही घरी. आत्ताच आली जे हातपाय गीतपाय धुवायचेच आहे मी. जाय बाई जाय. देवदासराव तर मला कामावर जाताना दिसली हो बाई सकाळी. अहो गेली असन, मी फोनच नाही केला आणि त्याईनं मला रागारागात मी आली नाही लवकर तर असं असं. हो का? जाय. चंदाबाईच्या भरोशावर आम्ही इथं आलो. गावात जाऊ म्हणे, बाईच्या बहिणीच्या गावात जाऊ म्हणे. ती एका शब्दानं म्हणलं नाही. आणि ह्यावाल्या बाई मायावालेच घराने त्याच्या गावातल्या बायाजवळ सांगते. किती आहे चंदाबाई डबल रोल. हे गंगा खोटी बोलली असं. पण फोनची गोष्ट कशी माहित त्याले मग? बरोबर तर सांगितलं त्यानं. मी फोनवर म्हणलंही होतं त्याले का भावाले 2-4 दिवस जेवण दे जा म्हणून. हो चाल चाल. अहो गहू संपली बिचारी माझ्या घरचे, तर अर्धा पोत देजो म्हटलं मला गहू. मी देऊन देईन लागेच तुले. पैसे घेजो माझ्याकडून. पैसे घेजो, पैसे देईन मी लागेच निर्मलाबाई तुले. तेच विचारासाठी मी आली होती. हाय का नाही गा गवड्या म्हटलं त्या घरी गहू. ने ना तर ने ना ने ना. मला वाढतच ठेवा लागते बिचारे, लपून चोरून द्या लागतील बबीले. आणि या वर्षी एक पोत मी ज्योतीले दिलं. मग झालेच किती होते मला? जास्त नाही, 14 का काहीतरी पोते झाले होते. माय त्यातले 4 पोते घरीच ठेवले होते. मग घरी लागते ना वर्षभर. आणि मग आपले असे अडी नडीले कामी पडते. हाय ना, नेजो तुले किती पाहिजे? अर्धा पोत? हो अर्धा पोत दे मला. माझ्या घरचे संपले बिचारे गहू. अर्धा पोत दे, चालून जाते मला अर्धा पोत. नंतर पात बशीन बापा मी. नेजो बापा नेजो. हाय हाय गहू घेऊ. हाय हो. काय हो बाई, आज निर्मलाबाई मी घरी आहे आणि हिच्या भुलाई सोबत बोलायला आली तर हे भुलाई झोपूनच राहते कधी न कदा. आणि मग रोशन घेऊन येते तर मला वेळ नाही राहत. माहीत कामाची घाई, वावरात जायची घाई. आता अंगवणीनं आली बरं मी, अर्धा रोज करून आली ना अंगवणीनं आली तर हे झोपून आहे. माय ना ते मस्त झोपते. हो झोपले आहे बाई दोघी जणी. आता ते बी थकते ना काम करू नये बी. रोशनी दूधही द्यावं लागते तिले, कामही करा लागते. थकते बिचारे. झोपू दे ना, झोपते तर हाय तिच्या नशिबात झोपणं तर. आली का ती भाऊजाई? आली का दया आली? नाही हो निर्मलाबाई याचीच आहे माहिती. देव्या जेवण करायला येते माझ्या घरी तर मग रोज बोंबलते तिच्या नावानं, दयाच्या नावानं. तिला येऊ दे म्हणते, घरी पाठवू देत नाही. तिला उभंच करत नाही. मग हमेशासाठी मायच्याच घरी पाठवतो. आम्हा काय काय हासा जेवण करता करता ते सोनम बदलीचं असते. मग मी म्हटलं राहू दे रे, तिले जात नाही म्हटलं ते अशी. राहू दे बाप्पा म्हटलं, येत जा तू माझ्या घरी जेवाले. काय होते म्हणलं, सख्या बहिणीचं घर होईना म्हणलं. तुला काय बहिणीच्या घरी आले तर असे ते का रे म्हटलं जेवाले. नाही हो बाई म्हणते, मला घरी गमत नाही, घर खाले धावते असं म्हणते माय. अजून काय 4-5 दिवस तर झाले ते गेली तर. राखी ना आता पोया केला तिनं. ते बोलली मजा घेऊन राहिली मग दया त्याची वाली. मी म्हणलं राहू दे रे तिले, राहते म्हटलं, राहू दे म्हटलं, येत जा माझ्या घरी जेवाले. म्हणत असन भाऊ माय, म्हणत असन तिचे वाले, म्हणत असन पोळा आहे बसा मग पोळाच करून जा. हो हो मला फोन करून सांगितलं होतं तिनं, दयानं. बाई म्हणे मी येतपर्यंत म्हणे तुमच्या भावाले अंगणी जेवण करायला बोलवा बरं म्हणे. मग ठेवाले म्हणे येत नाही म्हणे, जाणून बुजून असे त्याला बरोबर वाटत नाही म्हणे. मी म्हटलं का हो, मी बहीण होय ना त्याची. माय घरी आले काय होते रे म्हटलं. होते हो म्हटलं त्याले तर नाही म्हणे, ते तुमच्या घरी आले पाहत नाही म्हणे. मग म्हणे तुमच्या हातचं जेवण तर आवडते म्हणे त्याले. पण मग त्याले हे रोज रोज येऊशा नाही वाटत म्हणे, म्हणून तुम्हीच जात जा म्हणे बोलवाले. तर मी म्हटलं हो बाई जातो म्हटलं मी. आणि माझ्या भाऊ आहे तर मला जास्त लागन ना हो. मी मला बरं वाटते आला तो जेवण करायला. बायको गेली त्या निमित्तानं का होय नाही, हाय का नाही. हो हो चंदा पाय, मला भाऊ नाही काही नाही, मला काय माहीत बाप्पा. आता बहीणच आहे ते माझ्यासोबत फुगून फुगून राहते.
3-4 दिवस फुगलीच होती बिचारी माझ्यासोबत. आता काल तिची समजूत काढली थोडीशी. आता बरी आहे ती. आता बोलते माय. तरी म्हणे जाताना त्या घरी येणारच नाही म्हणे मी. पण काय झालं आता तुमचं? बबिता कोणाची करते हो निर्मलाबाई? लहानशा लेकरावानीच करते बबिता, आहे का नाही? पहिलेपासूनच आहे माय चंदा ते तशी. पहिलेपासूनच आहे. तिने उली सही सण नाही होत बिचारी. काय करत आणि ते मला माय समजते हो. माय समजाले मायावर सक्क गाजवते बी ते. मग काय बोला, मग तिले समजून घेत नाही बिचारी ते. जाऊ दे. समजली. काल तिले समजून सांगितलं तर समजली नाही. 3-4 दिवस माझ्यासोबत बोलली नाही होती ना. मला भल्लं बेकार वाटे हो. बरं आहे बाई तुम्हाला. मला तर बहीणही नाही बाई. तुले भाऊ नाही आणि मला बहीण नाही. हो एक कमी तर राहतेच म्हणा. पण त्या भाऊ देवदासराव मस्त आहे ना स्वभावाले. मग कमी जीव आहे त्याचा वाला. तू या की बाईच तर करत राहते चंदाबाई. हो निर्मलाबाई. नाही लय जीव आहे त्याचा मायात. मग आणि माय भाऊजही चांगली भेटली हो नशिबानं माय भाऊजही चांगली भेटली. एवढा पैसा आदला देते मले. काही म्हणत नाही, काही नाही. म्हणतही असन तर ते माय मागून म्हणत असन म्हणा. पण सामोर मला होची चू नाही करत माय भाऊजही. चांगली पोरगी सापडली बिचारी माय भावाले. ते म्हणाले लव मॅरेज. आपसात काही असं त्याचंही चालू राहते. रोशनीचं ना जवळचं कसं राहते तशावानी. पण आमच्यासोबत चांगली वागते बाई ते. आमच्यासोबत चांगली वागायला. लव्ह मॅरेज झाले असे काऊन राहते हो? लग्नाच्या पहिले मार प्रेम उतू येते त्याचं. लग्न झाल्याबरोबर किरकिरच राहते चालू. त्या दिवशी यायची किरकिर झाली. कालच दोन गोष्टीचं. तो हुक करे ते हुक करे, तो हुक करे ते हे हुक करे. काय माहित का बापा. आपण कधी लव्ह मॅरेज केलंही नाही आणि आपल्याला माहीतही नाही. जे काही झालं ते साऱ्या लग्नानंतरच झालं. माय काय करतं मग. कसं व आपल्याला पाणी भरायला जा लागे, ओढणी घेऊन जा लागे. कोणत्या पोराकडं पाहणं नाही, काही नाही. खाली मुंडकं करून चालणं. असं होतं मायन. कुठं लव्ह मॅरेज तर कुठं काही.